नमस्कार. मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्राचे प्रश्न अद्याप शिल्लक आहेत. या राज्यातले प्रश्न कधीच संपणारे नाहीत. पण तरीही देशात अशा काही घडामोडी मधल्या काळात उद्धवजी घडल्या, त्यावर तुमचं मत आणि तुमचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे. खास करून पहलगाव म्हणजे आमच्या 26 माता भगिनींचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं, पुसलं गेलं, एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला, देशात हाहाकार माजला. या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला, तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला, त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. या हल्ल्याकडे आपण कसं पाहता? मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ती व्हायलाच पाहिजे, कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणूनच त्याला 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं. पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच, कारण आपण सर्व काही आलबेल आहे असे एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही. या हल्ल्याची जबाबदारी अतिरेकी म्हणून नाही, पण जो काही गलथानपणा किंवा गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली? कोणीच घेतली नाही. सैन्याने नंतर जी काही कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्याला सलाम, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही. परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं. अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणाल कुंकू पुसली गेली. ह्याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच. मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं, मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं, 40 जवान. त्यावेळेला सुद्धा सत्यपाल मलिक जे बोलले होय त्याच्यावरती काही कोणी बोलायला तयार नाही, पण मोदी सत्यपाल यांच्या काळामध्ये मलिकांवरती आता- आरोपपत्रिका हो. त्यांनाच गुन्हेगार ठरवलं. मोदींच्या काळामध्ये पहलगाम झालं. सातत्यानं काश्मीरमध्ये अशा प्रकारचं रक्त सांडलं जात आहे आणि आपल्याकडून फक्त राजकीय कारवाया होतात निवडणुकीसाठी म्हणून. तसंच एक ऑपरेशन सिंदूर झालं आणि ऑपरेशन सिंदूर आजही त्याचा राजकीय प्रचार सुरू आहे. ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिलाय. हो, पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीनदोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरडं मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती. अशा सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या. मग आता काय? आणि म्हणजे एक तर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय, पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय. जसं त्यावेळेला इंदिराजींनी बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला, तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले. असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत? सैन्य तर पराक्रमाची शर्त करून घुसलं होतं आणि आजही आपले सैन्य हे भीमपराक्रमी आहे. मग त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही. ते बरोबर आहे, पण पण त्यांना थांबवलं का गेलं? मग आपले प्रधानमंत्री सुद्धा शूर आहेत. त्यांची 56 इंचाची छाती आहे असं ते म्हणतात, नेहमी त्यांचे भक्त म्हणतात. नाही, आता त्याच्यात एक गोष्ट अशी आहे की अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगतायत की मी युद्ध थांबवलं, मी युद्ध थांबवलं. त्यांनी 27 वेळा सांगितलं मी युद्ध थांबवलं. मग नेमकं काय? आणि त्यांनी जर सांगितलं असेल तर आतापर्यंत म्हणजे आपले आत्ताचे पंतप्रधान आणि आत्ताचे अमेरिकेचे अध्यक्ष यांच्या अगदी ट्रम्प म्हणाल तसं हजारो वर्ष नाही, पण गेले अनेक वर्षापासून हा प्रश्न धुमसतोय. ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावानं मागे घेण्यात आलं. याचा अर्थ भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कमजोर पडतोय. दुसरं त्याचा अर्थ कसा होतो? काय होतो? कारण एका स्वतंत्र भारताला, ज्याचे 140 कोटी लोकसंख्या आहे, इतका महान देश, मोठा देश, तिथे एका दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती आपल्यावर दबाव आणून दहशतवादाविरुद्धची लढाई थांबवायला सांगतो. आणि ते सरळ सांगतात की व्यापारामुळे, व्यापारासाठी. हा व्यापार कोणासाठी आहे? म्हणजे कोणाचा व्यापार करताय? कसला व्यापार करताय? देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे असं आपल्याला असं याला वाटतंय या सत्ताधाऱ्यांना.
पण त्या म्हणजे त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे, हं. सत्तेचा व्यापार केलेला आहे, आता देशाचाही व्यापार करतायत. म्हणजे किंवा व्यापारासमोर यांना देश गौण वाटतोय. या देश हित, नेतृत्वाला तुम्ही देश काय हित. म्हणाल? हा, कचखाऊ आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं